Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई में कोविड इम्यूनाइजेशन की शुरुआत आज जनवरी 16 को दोपहर करीब 1 बजे हुई है। शहर में सबसे पहला कोविड वैक्सीन लेने वाले 59 वर्षीय पेडिट्रिशियन डॉक्टर विजय येवले और डॉक्टर आनंद सुदे हैं। नवी मुंबई महानगर पालिका ने कोविड वैक्सीन देने के लिए 4 सेंटर्स डेजिग्नेट किए हैं। ये है NMMC हॉस्पिटल वाशी, NMMC हॉस्पिटल एरोली, DY पाटिल हॉस्पिटल नेरुल और अपोलो हॉस्पिटल बेलापुर। देश भर में दुनिया का सबसे बड़ा कोविड वैक्सीनेशन ड्राइव आज शुरू हुआ है। नवी मुंबई में प्रोसेस शुरू होने में देरी हुई। अधिकारियों का कहना था कि उन्हें सेंट्रल गवर्नमेंट से OTP या ग्रीन सिग्नल नहीं मिला था। आखिरकार मैनुअली इस प्रोसेस को शुरू किए जाने की बात कही गई है। डॉक्टर विजय येवले ने वैक्सीन डोज लेने के बाद बताया कि उन्हें किसी भी तरह की साइड इफ़ेक्ट्स महसूस नहीं हो रही है। नमस्कार, मैं डॉक्टर विजय येवले भारतीय नागरिक और नवी मुंबई का गए 33 साल से रहवासी हूँ। मैं यहाँ पे डॉक्टर हूँ, पीडियाट्रिशियन हूँ। आज कोविड वैक्सीन पूरे भारत भर में शुरू किया है, कोविड वैक्सीन देने की प्रक्रिया शुरू हुई है। मेरा नाम यादी में आया और ये गर्व की बात है कि मुझे हमारे नवी मुंबई म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हॉस्पिटल में कोविड लसीकरण किया गया। मैं यहाँ पे आया, यहाँ रजिस्टर्ड लोगों की लिस्ट थी, वहाँ पे मेरा आधार कार्ड वेरीफाई किया गया। फिर मुझे वेटिंग रूम में बिठाया गया और उसके तुरंत बाद वैक्सीनेशन रूम में लेके मुझे कोविड वैक्सीनेशन किया गया। यहाँ पे ट्रेंड ऑक्सिलरी नर्स है जो एकदम उत्तम रीत्या आपको वैक्सीनेट करते हैं। मुझे पता भी नहीं चला कब इंजेक्शन दिया गया। उसके बाद हर लाभार्थी को करीबन 30 मिनट के लिए ऑब्जर्वेशन रूम में रुकाया जाता है ताकि उसे कोई तकलीफ़ हो रही है क्या, ये देखने के लिए उसे रुकाया जाता है। इनके साथ डॉक्टर की टीम भी यहाँ पे मौजूद है। अगर किसी को कुछ तकलीफ़ हुई तो उसकी जांच करने के लिए और इलाज करने के लिए। मेरा वैक्सीनेशन होकर 15 मिनट हो चुके हैं और मुझे कोई भी तकलीफ़ नहीं, किसी भी प्रकार की तकलीफ़ हुई नहीं है। ये वैक्सीन जो है ये हमारे गर्व की बात है कि भारत के वैक्सीन का मैन्युफैक्चर ने बनाई वैक्सीन है और क्लिनिकल ट्रायल में ये अतिशय सुरक्षित और एफिकेशियस पाई गई है। तो मेरी सबसे आपसे आह्वान ये होगा, अपील होगा हर जनता से कि जिनका नाम यादी में आएगा, लिस्ट में आएगा वैक्सीनी करके, उनको इंटीमेट किया जाएगा SMS और फ़ोन के द्वारा। उन्होंने अपने निर्धारित सेंटर पे जाके इस वैक्सीन का लाभ उठाना है, तो ही हम ये कोविड पैंडेमिक का सामना कर पाएंगे। धन्यवाद। डॉक्टर आनंद सुदे ने भी वैक्सीन की सेफ्टी की बात करते हुए सभी को इसे लेने का कहा है। नाही, लस हे बाकी लसीसारखेच आहे, काही वेगळी नाही आहे। त्याला घाबरून जायला नाही पाहिजे किंवा त्याचे साईड इफेक्ट किंवा त्याचं काय होईल ह्या गोष्टीचा विचार न करता लस घ्यायला पाहिजे। मी आता स्वतः लस घेतली आहे डॉक्टर असून, तर लस घेतल्यानंतर आता अर्धा तास होत आला, मला काही त्रास होत नाही आहे किंवा काही जाणवत पण नाही, अंधारी नाही किंवा ॲलर्जिक रिॲक्शन वगैरे जी वॅक्सिननंतर आपल्याला अपेक्षित आहे ते काही मला जाणवत नाही आहे। त्यामुळे हे वॅक्सिन फार सेफ आहे, आपण सर्वांनी ते घ्यायला पाहिजे। अन्य पहले डोज लेने वालों में डॉक्टर स्नेहल मला कमीर और रघुनाथ मात्रे NMMC के हॉस्पिटल्स कर्मचारी भी शामिल हैं, जिन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। पहिली प्रतिक्रिया म्हणजे आश्वस्त करणारी आहे की लस आता सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे। पहिल्यांदा जरी डॉक्टरांना मिळत असली तरी जनरल पब्लिकपर्यंत ती येणार आहे, तर कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये। लस घेताना पेन पण अजिबात जास्त होत नाही, कुठल्याही साध्या इंजेक्शनसारखीच लस आहे आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन करण्यासाठी जबाबदार लोक असल्यामुळे त्यानंतरच्या साईड इफेक्टसाठी पण कुणीही घाबरू नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पूर्ण सहकार्य करावं लस देणाऱ्या लोकांना। आणि लस जरी घेतली तरीही मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी करायच्याच आहेत। मी पेस्ट कंट्रोल करतो आणि काम वगैरे करतो आणि ही लस घेतलेली आहे, काही त्रास वगैरे काय नाही आणि चांगला आहे, सर्वांनी लस घ्यायलाच पाहिजे। म्युनिसिपल कमिश्नर अभिजीत बांगर जो सेंटर्स विजिट कर रहे थे ने पूरी प्रोसेस की जानकारी दी। मागचे अनेक महिने कोविडचा आपण सामना करत आहोत, त्या पार्श्वभूमीवरती आज संपूर्ण देशामध्ये वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू करण्यात आलेला आहे। देशातील इतर सेंटरप्रमाणे नवी मुंबईमध्ये सुद्धा 4 सेंटरचं आपण आज रोज पहिल्या दिवशी नियोजन केलेलं आहे। डॉक्टर DY पाटिल हॉस्पिटल या ठिकाणी आपण या वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू करत आहोत। त्याचबरोबर इतर 3 सेंटर आहेत नवी मुंबई शहरामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा वॅक्सिनेशन आपण सुरू करत आहोत।
नक्कीच सर्व देशवासियांसाठी ही अभिमानाची आणि फार दिलासादायक बाब आहे. कोविडमुळं ज्या पद्धतीचा संकटाचा सामना संपूर्ण साधारणतः मागचं वर्षभर आपल्याला करावा लागलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती आज वॅक्सिन येणं आणि वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू करणं ही आपल्यासाठी अभिमानाची त्याचबरोबर दिलासाची गोष्ट आहे. मात्र या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण कोविडचा सामना करत असताना काही गोष्टींची काळजी घेत होतो, ज्याला कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणून, त्या गोष्टी अजूनही विसरून चालणार नाही. वॅक्सिनेशन ऑर अदरवाईज कोविड जोपर्यंत आहे आणि जोपर्यंत देशातील पेशंटची संख्या 0 होत नाही तोपर्यंत जे आरोग्याची त्रिसूत्री सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये मास्कचा वापर केला जावा, हँड सॅनिटायझेशन केलं जावं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जावं. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये न विसरता आपण कंटिन्यू करत राहणं गरजेचं आहे. वॅक्सिनेशन घेतल्यानंतर सुद्धा कुठलाही फॉल्स सेन्स ऑफ कॉन्फिडन्स लोकांमध्ये यायला नको. वॅक्सिनचे 2 डोस घेणं आवश्यक आहे ही गोष्ट कुणीही विसरता कामा नये. त्याचबरोबर वॅक्सिनेशनचा एक प्रोटोकॉल आहे. वॅक्सिन घेण्यासाठी आपण जेव्हा याल त्यावेळी आधार कार्ड आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्याचं आपण पालन केलं आणि आम्ही आता बोललो त्या पद्धतीने वॅक्सिन घेतलेलं असो किंवा नसो, जोपर्यंत आपण कोविड आहे तोपर्यंत आरोग्याची त्रिसूत्रीचं पालन करत राहिलो तर नक्कीच आपल्याला पुढे कोविडचा सामना करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकतो. एकंदर आजपर्यंतचा कोविडचा प्रवास जर आपण पाहिला तर आत्तापर्यंत कोविडचा सामना करण्यामध्ये शासकीय असेल, खाजगी असेल, सर्व कोविड योद्धे, त्याचबरोबर वॅक्सिन तयार करण्यासाठी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं ते सर्व रिसर्च सायंटिस्ट यांचा आपण मनापासून आभार मानलं पाहिजे. आणि मला आशा आहे की वॅक्सिनेशनच्या माध्यमातून आपल्याला लवकरच कोविडपासून मुक्ती होण्यापासून मार्ग दिसू शकतो. डीवाई पाटिल ग्रुप के प्रेसिडेंट विजय पाटिल ने भरोसा दिलाया कि सभी इंतजाम सही किए गए हैं और इस वैक्सीन का सभी को फ़ायदा लेना चाहिए. मला वाटतं भीती वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि प्रथमतः मला वाटतं की हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि समाजातले सर्व घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. आणि याचं उदाहरण मला वाटतं भारत आणि संबंध जगाला दिलेलं आहे. ज्या पद्धतीने सर्व सरकारी यंत्रणा असतील, जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं, सरकारी जे यंत्रणा असेल, खाजगी यंत्रणा असेल, सर्वांनी जेव्हा एकत्र येऊन जेव्हा कुठल्याही गोष्टी संकटाला आपण तोंड देतो तेव्हा त्याच्यातून आपण नक्कीच यशस्वी होतो. त्याचं ते एक उदाहरण आहे. नवी मुंबईच्या बाबतीत मला हे सांगावंसं वाटतं की मी स्वतः विटनेस आहे की जे एफर्ट्स इथे घेतले गेलेले गेल्या 7-8 महिन्यात आणि ज्या पद्धतीने सर्व कोविडच्या बाबतीत जी काही स्ट्रॅटेजी केली गेली की जे काय ज्या पद्धतीने नियोजन केलं गेलं तर त्याबद्दल मी नवी मुंबई महानगरपालिका सर्व आयुक्त साहेब आहेत, त्यांचे सर्व अधिकारी आहेत आणि हेल्थकेअर फोर्स जो आहे तो जो महापालिकेचाही जो हेल्थकेअर फोर्स आहे, डीवाय पाटील हॉस्पिटलमधला जो हेल्थकेअर फोर्स आहे, डॉक्टर्स आहेत, रेसिडेंट्स आहेत, नर्सेस आहेत, ज्या पद्धतीने ते ह्या काळात घडले या कोविडच्या या संकटाला तोंड देण्याकरता ते खरंच अभिमान वाटतो. खूप आनंद वाटतो की माणसं जेव्हा एकत्रितपणे जे एनर्जी चॅनलाइज करतात आणि हा वॅक्सिनचा हा दिवस खरंच म्हणजे हा ऐतिहासिक दिवसच आहे. पण मला वाटतं की पुढचा भविष्यकाळ आपला जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे आणि त्याच्यात सर्वांचीच प्रगती होईल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपला नवी मुंबई देशाचा आणि जगाचा फ्युचर ते अतिशय ब्राईट आणि उज्ज्वल असेल. एनएमएमसी हॉस्पिटल मेडिकल सुपरिटेंडेंट प्रशांत जावड़े ने इम्यूनाइजेशन प्रोग्राम से नहीं डरने की अपील की. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे 4 बूथची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज त्यापैकी जनरल हॉस्पिटल वाशीचा हा बूथ आहे. येथे आतापर्यंत कोविड वॅक्सिनसाठी 10 हेल्थकेअर वर्कर्सनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यापैकी आता सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 2 डॉक्टर्सला आपण वॅक्सिनेशन केलेलं आहे. हे बघा, एक तर ही जी वॅक्सिन येते ती सगळं ट्रायल केल्यानंतरच मार्केटमध्ये येते. तर या वॅक्सिनचे आतापर्यंत तरी कोणालाही साईड इफेक्ट झालेले नाही. माझं सर्वांना आव्हान आहे, हेल्थकेअर वर्कर्स असू दे किंवा फ्रंटलाईन वर्कर्स, नंतर जसं जसं फ्रंटलाईन वर्कर्स असतील त्यांना ही वॅक्सिन देण्यात येईल. मला सगळ्यांना आव्हान आहे की ह्या वॅक्सिनला ज्या माध्यमातनं जे सांगण्यात येतं की या वॅक्सिन घेऊ नये, मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की ही वॅक्सिन सेफ आहे आणि सगळ्यांनी हे जे सरकारतर्फे देण्यात येतं याचा नक्कीच लाभ घ्यावा. हे बघा, आज 16 तारखेला पंतप्रधानांच्या माध्यमातून याचं इनॉग्रेशन झालेलं आहे. आज आपण या सेंटरला 100 लोकांना वॅक्सिनेट करणार आहोत आणि नवी मुंबईतले जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत 19,600 जे वर्कर्स आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने
आपण वॅक्सिनेट करणार आहोत. 400 लोकांना आपण प्रत्येकी 100 लोक. कोविड वैक्सीन इम्यूनाइजेशन प्रोग्राम के पहले फेज़ में हेल्थ डिपार्टमेंट यानी हॉस्पिटल्स ने जुड़े सभी वैक्सीन को डोज दिया जा रहा है और उनके बाद फ्रंटलाइन वर्कर्स जैसे पुलिस कर्मचारियों को ये वैक्सीन दिया जाएगा. उम्मीद की जा रही है ये देश को कोविड वायरस से जल्द छुटकारा मिलेगा. आवाज़ टुडे के लिए NMMC हॉस्पिटल वाशी से वीडियो जर्नलिस्ट सुमित रेनोज के साथ DY पाटिल हॉस्पिटल से टिंकू चौहान और अपोलो हॉस्पिटल से साई पवार के साथ प्रिया भुजबल, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.